बंपर जीत तरी देवालाच साकडं. करता करविता परमेश्वरच, माणूस फक्त निमित्त आहे. हे भाजपा शिंदे अजित पवारांनाही आता मान्य झाले असेल. निकाल लागून 4 दिवस झाले तरी सरकार गठीत होण्याचे नाव नाही. कार्यकर्ते मात्र देवाच्या आरत्या मिनतवाऱ्या करत साकडं घालत आहे. भगवद्गीतेमध्ये यापेक्षा वेगळे सांगितलेले नाही. विजय कसाही मिळविला असला तरी तो विजयच असतो. त्याला अनेक बाप असतात. पराभवाचा धनी कोणीही होत नाही. एवढा मोठा विजय मिळवूनही सत्ता स्थापन करण्याची हिंमत होत नाही म्हणजेच काहीतरी काळेबेरे आहे असं म्हणायला वाव आहे. क्षणभंगूर सुखासाठी माणूस आयुष्य डावावर लावतो. सत्ता मिळवण्यासाठी महाराष्ट्रात काय काय उचापती खटपटी लटपटी केल्या तो आता इतिहास निर्माण झाला आहे. पुढे मागे त्यावर चर्चा रंगणारच. इतिहास आवडीने वाचला जातो, सांगितला जातो. या करामती चांगल्या वाटतील. भाजपला एवढे समर्थन मिळाले आहे की आता कोणाचीही गरज राहिली नाही. म्हणून त्यांनी स्लो पॉइझनचे काम सुरू केले आहे. शिंदे हे त्यांच्या करिश्म्यावर जिंकलेले आहे, हे महत्वाचे आहे. शिवसेना प्रमुखांचे नाव, पक्षाचे चिन्ह व नाव तसेच त्यांच्या आमदारांचे मतदारसंघातील वर्चस्व हे भाजपला बऱ्यापैकी समजलेले आहे. शिंदेंना पुन्हा संधी दिली तर भाजपाच्या आमदारांना सतरंज्या उचलाव्या लागतील, ही भाजपा नेत्यांची भावना झाली. येथेच शिंदेंचा गेम झाला. तसे त्यांना हटविल्याने भाजपाबाबत नाराजी वाढेल म्हणून त्यांनी शिंदेंच्याच तोंडातून शिंदेंचा गेम केला. टेबलावर नाचणाऱ्यांना यापेक्षा मोठी सजा कोणती? ठाकरेंना सोडताना काय करामती केल्या त्याच्या वेदना भाजपावाल्यांनाही झाल्या. रावसाहेब दानवेंचा पराभव झाला तेव्हा भाजपावाल्यांनी बोलून दाखविले होते. नियती डोळे बंद करत नाही, उघडेपणाने न्याय करते. भाजपाने शिंदेवर पहिले अस्त्र डागले आहे. मित्रो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.